सर आता तुमचा हा ऊसाचा प्लॉट आपण बघितला बरोबर ना. आता ही तुमची काकडी आहे बरोबर. ते आम्ही काय केलं सर, इथे आहे ना काकडी लावली. बर. आपलं सर्व बेसल कालून वगैरे टाकला होता. काय झालं 3-4 बादल्या खत उरलं. तर वडील म्हणायचे आपल्याला, म्हणजे घरी काय जे आमच्या 2-4 बोकडे, वडील म्हणायचे त्यांना खायलाच नाही तिथे ना म्हणून इथे घास टाकून देऊ आपण. तर ते उरलेलं खत सगळं आपलं काकडीचं जे खत होतं ना तर त्याला टाकलं. एवढं वाढलं 15 दिवसात. लोक म्हणतात कापाय आले 15 दिवसात. म्हणजेच काय की त्याला ग्रोथ व्हायला कमीत कमी महिना गवत बघा ना, एक नाही त्याच्यात. बरोबर, गवत काहीच नाही त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट आता ही काकडी बरोबर ना, तर ही किती दिवसात झाली तुमची काकडी? 1 महिना पुढं आहे ना, 1 महिन्याचे 1-2 दिवस पुढं मागं असेल. पण 1 महिन्याची तर पूर्ण झाली काकडी. हो. बर. आता समजा तुम्ही फिरताय बरोबर ना, तर काय बदल वाटतंय एकंदरीत आता? सर आता काय झालं माहितीये का, पाऊस भरपूर झालाय. काकडीचे आज बाजार आहेत 35-40 रुपये बरोबर. ते बाजार काय आहेत तर डिमांड वाढली आणि जी आवक शेतीतून येते ती कमी झाली. बरोबर. आवक याच्यामुळेच कमी झाली की पावसाने जे पण प्लॉट आहेत ते सगळे जोडपले आणि खराब करून टाकले. हा प्लॉट प्युअर पावसामध्येच लागवड झालेला प्लॉट आहे आणि जवळजवळ या पावसाने पूर्ण पाऊस म्हणजे 15 ते 20 दिवस पूर्ण पाऊस डायरेक्ट असं पाणी झाकलं गेलं होतं पूर्ण पावसामुळे. म्हणजे एवढा पाऊस होता. 100% जाणार म्हणले काकडी. मी त्याच्यासाठी परत आहे का 2 पाकिट बी आणून ठेवलं होतं. मला परत सांधावं लागेल त्यात. तरी मला 5% सांधावं लागले बरं का. पण बाकी जी वाचली ना ते काय जाळीत तुडी ती डायरेक्ट. आता किती डाळी तुडली बघा, नाही का वजन वाढलं याचं. हे बघ आणि सेटिंग पण पहा सर तिथं. आता तिथं पहा साईजला त्याला किती बघा डायरेक्ट 45 दिवस आहे ना. हे बघा पहिला थोडा व्हायला लागतो 45-50 35 दिवसाची काकडी झाली असेल ही. ती जास्तीत जास्त हार्डली 2-3 दिवसामध्ये ते तोडायला, म्हणजे 40 दिवसाच्या आतमध्येच तोडा येतोय. नक्कीच. आता इथं तुम्ही जर हे बघितलं आता याच्यावरती पूर्णपणे काटे आहेत बरोबर का, दिसतं याच्यावरती धरले ना ते हाताला टोचतात काटे बरोबर ना. याच्यावर काटे आहे पूर्ण. आपण जर झूम करून जर बघितलं तर पूर्ण काटे दिसतात. म्हणजेच काय एकंदरीत हे जे आहेत याच्यावरती नॅचरल प्रोटेक्शन जे म्हणतो ते याच्यावरती आहे ना. बरोबर ना. आता याच्यासाठी काय काय केलंय तुम्ही? आपण ना तेच कृषी अमृत आपलं वैदिकता पूर्ण डोस टाकला होता 100%. हो 100%. आणि एक LSQ ची ट्रीटमेंट केली. LSQ झाले ना याला एक LSQ स्प्रे मध्ये. LSQ नंतर एवढं वाढलं की LSQ नंतर ते वाढतच चाललंय. जाळीत तुडी ते डायरेक्ट. ते मला आता लय टेन्शन आलं. मला ते बांधून घ्यावं लागणार आहे परत. नाही नक्की स्ट्रोक पण आहे सर. पाहिलं ना आता कांडोकांडी येतं सेटिंग आहे झाडांना पूर्ण कांडोकांडी सेटिंग बघा इथं दिसतं आपलं सेटिंग. आणि तो कळीचा स्ट्रोक आहे ना जवळजवळ तुमच्या 2 पेऱ्या एवढा आहे. बरोबर. जी ती कळीची जी लांबी त्याच्यामुळे आले तुम्हाला फळ सुद्धा ते मोठं भेटणार आहे त्याचं. नक्कीच. आणि वजनामध्ये ते नक्कीच चांगलं भेटणार आहे. वजन लय राहणार याला. वजन आता ते हेच सांगते तिथे समोर काकडी बघा. इथं खाली बघा दिसते तुम्हाला. हे तुमच्या हातापाशी खाली बघा. अजून त्याचं ते पुढचं फुल सुद्धा सुकलं नाही ते. म्हणजेच काही ग्रोथ वगैरे जर बघितली ते शायनिंग वगैरे जर बघितली खूप जबरदस्त आहे. एकदम जबरदस्त. हे बघा फुटवे किती झालेत. LSQ दिल्यानंतर सर डायरेक्ट फुटवे फुटवे बी. आणि दुसरी गोष्ट इथून बघा तुम्ही आता मोजा फुटवे. हे बघा फुटवे मोजा. आणि पूर्ण खालपासून सेटिंग जी आहे ती पूर्ण सेटिंग बघा. म्हणजे हे कमी आणि पानं कमी फ्लॉवरिंग जास्त दिसते. जेवढे त्याला पत्ते जेवढे फ्लावर आहेत. नक्कीच. काय वाटतंय एकंदरीत आपण हा प्लॉट बघितला तर? निवांत चाललोय आता मी नोकरीला. त्याचं तोडायला बाया लावलेले आहे. शनिवारी यायचं त्याला शिपायचं. कधी 15 दिवस शिपत नाही त्याला. नक्कीच. त्याला काही हेच नाही. एवढं दव पडतंय बघा. पाणी याच्यावर. बरोबर. म्हणजे त्याला काही होतच नाही. त्याला रोग नाही काहीच नाही. काही फवारणी वगैरे केलं काकडीला? काकलेलं आपलं क्रॉप आणि फ्रुट्स झाले होते. केमिकलचं काही? केमिकल नाही. काहीच नाही. काही रोग काही चालू नाही. आता आपण आहे ना ते फळमाशी येते म्हणजे कसं त्याला फळमाशी ट्रॅप आपण लावलेले पण त्याच्यात एक सुद्धा फळमाशी दिसत नाही. काहीच नाही. आणि फळ सुद्धा कुठे वाकडी दिसत नाही. आता तुम्ही ते तोडलं सुरुवातीच्या फळांना खूप अटॅक राहतो. त्याच्यात एक सुद्धा माशी दिसत नाही. फळ सुद्धा वाकडी दिसत नाही. 10 ग्लास लावलेले एका ग्लास मध्ये सापडत नाही. काहीच नाही. खातच नाही ती पळत. म्हणजेच काय की त्याचं अन्नच तुम्ही त्याला तिथं तयार करून दिलं नाही. कारण हे जे किडी सगळं रस शोषण्यासाठी येतात. याच्यात रस नाहीच आहे. सगळं गरज आहे ते काय शोषणार आहे नक्कीच. सर रात्रीतून आहे का एवढं वाढते. कमीत कमी एवढं वाढते रात्रीतून. म्हणजे शेंडा LSQ केल्यापासून आहे ना काय त्याला कुडून फुटवे निघतात काय होतं तेच कळत नाही. बांधायचं कसं बघा नाही तुटायला लागले. नक्कीच. आणि हे काय साधी नाही.
ते म्हणतात ना, राम सर म्हणतात ना, तुम्ही जर वैदिक वापरायचं स्ट्रक्चर मोठं स्ट्रॉंगच करावं लागतं तुम्हाला. नक्कीच. ओके, चालेल. धन्यवाद सर.